ए गेंड्या चला अंग हलव तुझं आणि जापळ घेऊन ये सकुला. जास्त लांब गेली नसेल ती. तिला म्हणावं मालकासाठी जिन्नस आणलाय ना मग मालकाच्या हातात द्यायचा. पळ लवकर. धोंडू अरे जाकी रे पटपट. काय बघतोस रे माझ्याकडे. जाकी रे. दोंड्या नाही जाणार. फुकट चाकराला पडचाकर कशाला. तुला सांगितलंय ना मग तुझा चापळ. ओरडू नका हो. सखो अगं सखो धावतेस कुठे. ऐक जरा. चल आपण तिच्याकडे जाऊया. अगं हळूहळू. अगं असा गाठ सोडताना धसमुसळेपणा केला तर ती गाठ अजून पक्की बसेल. होय हो सखूबाई, असं वागणं शोभतं का तुम्हाला. आता तुम्हीच मोठ्या व्हा, कारण आता तुमचा सखा तुमच्याहूनही लहान होतोय. काहीतरीच. मी कुठे लहान झालोय. मग सखूने भरवला नाही म्हणून लोण्याचा गोळा तसाच आहे. न्याहारी सुद्धा केली नाहीये. हे लहानपणाचं वाटत नाही का. नाही पण मला खात्री आहे सखू मला लोण्याचा घास नक्की भरवेल. तिचाच काय तो निर्व्याज भाव. आम्ही कडू कारलीच. सखू बासराला घेऊन जाशील ना तेव्हा रावळाकडे लक्ष दे ग बाई. जरा लोणी भरवून जा म्हटलं.